नर्मदे आले बघा चंद्रिकांतेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर आपल्याला नर्मदा दर्शन घेतलेलं आहे. पटना या गावाचं पटण. एक मिनटं चालू आहे. नर्मदे अरे बघा पाटण गावाच्या इथून आहे ना, पाटण गावापासून आलेलो आहे. आल्याच्या नंतर आहे ना हे बघा हावे थोडा लागतो. हावेतला आहे ना आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. तर आपल्याला इथून उजव्या हाताला मैया आहे, त्याच हाताला फक्त आपल्याला ज्या वेळेस मैया फक्त उजव्या हातालाच असते आपली. आपण मैया ही उजव्या हातालाच असते, डाव्या हाताला नसते. मग उजव्या हाताला जायचं आपल्याला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा हा हावे, ह्या हावेने आहे ना आपण चाललेलो आहे. म्हणजे हा बडोद्याच्या आपण आहे ना कर्जन सोडलं आहे. कर्जन आहे, कर्जन सोडलं आहे. कर्जन सोडून आहे ना आपण हवेला आहे. तर आपण पहिलं काय नर्मदा किनारी आहे ना, किनारी मार्गे चाललो होतो. आता किनाऱ्याला आहे ना थोडासा तिथं आहे ना थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं आहे ना एक परिक्रमा ह्या मार्गे आहे ना रोड मार्गे काढून देतात. कारण उद्या कुणाला काही दागा अडचण नाही झाली पाहिजे. एक इथे कसं आहे मैयाचं वाहन मगर जास्त आहे म्हणजे ह्या मैयाच्या ह्या ठिकाणी मगर जास्त असल्यामुळं काही या ठिकाणी काढून देतात. आणि रस्ता नसल्यामुळे काढतात. कारण 2 वर्षापूर्वी पूर्ण मैयाला एवढं पाणी आलं होतं. त्या पाण्यामुळं रस्ता काही राहिलेले नाही, किनारा मार्ग वाहून गेलेला आहे. त्याच्यामुळं ह्या रोडने यावं लागतं. जो किनारी मार्गे परिक्रमा करतो त्यांना. आता आम्ही शंकेश्वर होऊन शंकेश्वर केलं, पाटणला आलो, चंद्रिकेश्वर करून आता आम्ही पुढे उरीला चाललो आहे. उरी लागेल. उरीच्या नंतर शिशोद्री आहे. शिशोद्रीला आमचा एक आश्रमला आम्ही थांबणार आहे. आज आमचं म्हणजे टोटल 24 किलोमीटर रनिंग होणार आहे. 24 ते 25 किलोमीटरपर्यंत हा हावे. या हावेवरतून परिक्रमावासी चालतात. पाठीमागून काय आलेत हे बघा. आणि पुढून काय आहे, पुढे नर्मदे हर नर्मदे हर ए हर. तर आपण आहे ना पाटणवरून आलो आहे. पाटणवरून आल्याच्या नंतर आपल्याला उरी आणि शिसोद्रा इथून 7 किलोमीटर अंतर आहे. 7 किलोमीटर चालायचं आहे. आत्ता 3:30 वाजले, 3:15 झालेत. आणि त्या मार्गे आपल्याला सरळ शिसोद्राला जाऊन आपला आजचा रात्री विश्राम आहे. नर्मदे हर जो रोड हवेला असल्यामुळं. आणि हे केळीच्या बागा महाराष्ट्रातही भरपूर लागल्या, MP मध्ये भरपूर लागल्या. महाराष्ट्रात नाही लागल्या अजिबात. महाराष्ट्रात शुल्पानी जंगल आणि हेच नंदुरबार जिल्ह्यात अजिबात नाही लागल्या, सॉरी. आणि ह्या महाराष्ट्रात आहे ना अजिबात नाही, पण MP मध्ये फुल लागल्या. आणि त्या लोकांनी एवढे परिक्रमावाशींसाठी आहे ना केळी आहे ना डायरेक्ट आहे ना हे शेतातली केळी खाण्यासाठी ठेवायचे. आणि ते शेतातली केळी डायरेक्ट म्हणजे तो केळीचा घड आणि तो नंगर असतो तो डायरेक्ट पिकलेला असायचा. ते सर्व 2-2, 3-3 नंगर ठेवायचे. सर्व केळी परिक्रमावासी यांनी भरपूर केळी खाली MP मध्ये. आणि इथे गुजरातमध्ये पण आम्हाला केळी दिसली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा आम्ही आहे ना आता आहे ना एक पाटणगावापासून पास करून पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर आम्हाला आहे ना एक चायप्रसादी उरी या गावामध्ये ना गुरुकृपा हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये चायप्रसादी घेतली. आणि आम्ही पुढे एक आम्हाला आहे ना आता पुढे कोटेश्वर आणि बिमलेश्वर, बिलेश्वर, चंद्रेश्वर. म्हणजे चंद्रिकेश्वर झालं ते पाटणला, आता चंद्रेश्वर आहे. म्हणजे आम्ही हे मंदिर घेऊन आम्हाला आहे ना सिसोद्रीला जाऊन आम्ही येणार रात्री विश्राम. आता हे चौक आहे ओरी गावामध्ये, हे ओरी गाव आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, हे जे ना ज्या प्राथमिक शाळा लई जबरदस्त असतात. प्रत्येक शाळेला आम्ही पाहिल्या त्या शाळा आहे ना ते सर्व परिक्रमा असे चाललेले आहेत. तर शिशोद्री आम्हाला इथून 4.5 किलोमीटर दाखवते. आणि आम्ही गुजरातमध्ये शिशोद्री आम्हाला 4.5 किलोमीटर दाखवते इथून. आता आम्ही 1 किलोमीटर गेल्याच्या नंतर आम्हाला आहे ना एक कोटेश्वर लागणार आहे. हे बघा, हे नर्मदा परिक्रमा मार्ग इथे एक बोर्ड असे दाखवले जाते सर्व परिक्रमावासी. आणि आम्ही एक चाललेलो आहे रोडने सर्व परिक्रमावासी. तर हे एक असं आहे
तर तुम्हाला सांगतो तिथे आहे ना एक या मैयाच्या किनारी आहे ना सर्व आहे ना म्हणजे जी गावं आहेत ना ही सर्व आहे ना मी एक संतांची भूमी म्हणलं तरी चालेल, पण प्रत्येक गाव तीर्थ आहे. प्रत्येक गाव ना गाव तीर्थ आहे. कोणत्याही गावामध्ये जा, कोणत्याही गावा पुराण काळातले मंदिरं आहेत 4-4, 5-5 हजार वर्षापूर्वीच्या अगोदर. आणि ना जी काही मंदिरं आहे, काही देवांनी तप केलेली अशी मंदिरं आहे तिथं हजारो वर्ष हे कधी कुणाला सांगता येणार नाही. किती काय केलं ते कुणाला सांगू शकत नाही. असे ना मंदिर आहे ह्या आपल्या नर्मदा मैया किनारी. नर्मदेहर आणि हॅलो हे भाग्य आहे ना, हे भाग्य फक्त जे किनारा मार्गे चालतो ना यालाच मिळतं बघायला. बाकी आहे ना बाकी कुणाला हे ना रोड मार्गे तर यांना बघायला भेटत नाही. हे भाग्य म्हणायचं. नर्मदेहर हे बघा एक पाठीमागे आहे ना पिलेश्वर आश्रम होता आणि हे आश्रम आहे ना मी सोडून पुढे आलेलो आहे. तिथे आहे ना कारण बिलेश्वर महादेव मंदिर होतं आणि तिथे आहे ना आश्रमाच्या इथे आहे ना भरपूर गर्दी होती. त्याच्यामुळं मी तुम्हाला तो एक व्हिडिओ दाखवते. थांबा म्हणले असते. एक आम्हाला पुढे जायचं आहे कारण हो इथे केळीच्या बागा आहेत. हे गुजरातमध्ये एक मी पहिल्यांदा आहे ना ज्यावेळेस आहे ना या रोडने परिक्रमा झाला आज गुजरातमध्ये केळी आहे का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. एक कारण हे जे आहे ना हा आहे ना नर्मदा जिल्हा आहे, अजून जिल्हा चेंज नाही झालेला. त्याच्यामुळं इकडं नर्मदेचं आहे ना तर आता आहे ना जे आम्हाला हे एक बिलेश्वर महादेव मंदिर गेले. आता पुढे एक कोणतं मंदिर आहे होय? हां कोणतं? नाही इथून आज जायचं हो ते मंदिर आहे. हां तुम्हाला यायचं ते या, आम्ही जाणार आहे आता. नर्मदे कोटेश्वर महादेव मंदिर हां तर आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे. कोटेश्वर महादेव मंदिर आहे हे बघा. हवे सोडून आतमध्ये आहे आणि आहे ना आम्ही सर्व परिक्रमा वाचले ना कोटेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर कोटेश्वर महादेव मंदिर सजावट ते केली. हो हे छोटे छोटे मंदिरं बनवलेले आहे. कोटेश्वर मंदिर आहे का हवे सोडून आहे ना हवे सोडून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक केळीच्या बागा लागतील की सर्व केळीच्या बागांच्या आहे ना मधून आम्ही चाललेलो आहे. तर मधून जाताना आम्हाला आहे ना कोटेश्वर महादेव मंदिर लागेल. त्या मंदिराचे आम्ही आहे ना दर्शन घेऊन तर आम्हाला पुढं आहे ना पुढच्या प्रवासासाठी जायचे. आता थोडा टाईम झालेला आहे त्यामुळं आम्ही पुढच्या प्रवासासाठी जाणार आहे. नर्मदेहर बघा. आता आपल्याला आहे ना आत्ता आपण आहे ना उरीवरून आलो आहे. उरीवरून आल्याच्यानंतर आहे ना आता भरपूर आजचं रनिंग झाले, भरपूर मोठं रनिंग झाले. आज एवढं रनिंग झाल्याच्यानंतर आहे ना आम्ही आश्रम शोधतो आहे. आश्रम काय आम्हाला शोधायचं आहे आज आत्ता ह्या गावामध्ये. आणि आम्ही यातानी आहे ना शिसोद्रा ह्या इथे आलेलो आहे. शिसोद्रा त्या नर्मदा परिक्रमा हा मार्ग दाखवला इकडे आम्हाला. तर आम्ही बघा ह्या मार्गे आले. या मार्गे येताना आम्हाला नर्मदेहर हे एक देहर हे बघा. आम्ही आहे ना सिसोदरी या गावात आहे मुक्तेश्वर महादेव आणि आहे ना आम्हाला आहे ना आश्रम आहे ना भेटलेला आहे. आम्ही आश्रमाकडे चाललेलो आहे. हे गाव आहे नर्मदेहर इथं मंदिराकडे. आज आम्हाला लेट टाईम झाला भरपूर किलोमीटर चालल्याबद्दल. नर्मदेहर बघा. आता आम्ही आहे ना इथनं आलो ह्या म्हणजे आहे ना सिसोदिया गावातून आलो. त्यानंतर मुक्तेश्वर महादेव मंदिर बघा. मुक्तेश्वर महादेव मंदिर आपल्याला मुक्तेश्वर महादेव मंदिर लागणार आणि आमचा नर्मदेहर